रवींद्र वस्त्र निकेतन घेऊन आले लाडकी बहीण रक्षाबंधन सेल। महाराष्ट्र हादरवून टाकणाऱ्या भन्नाट ऑफर्स 4 ते 17 ऑगस्ट। 600 रुपयांची तक्षशिला पैठणी फक्त 216 रुपयात। क्रंची इन्स्टा ट्रेंड साडी फक्त 441 मध्ये। डोला सिल्क साडी फक्त 396 मध्ये। कल्याणी सिल्क साडी फक्त 693 मध्ये। विशाल साडी 749 मध्ये। लेडीज ट्रेंडिंग कॉट सेट फक्त 296 रुपयात। 3 पीस ड्रेस फक्त 396 मध्ये। जेंट्स शर्ट एक घ्या एक मोफत। रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे व शाखा। कोयना व वारणा धरणातून पाण्याचा विसर्ग बंद केल्याने कृष्णा नदी आता इशारा पातळीच्या आत आली आहे। दिवसभरात 5 फुटाने पाणी पातळीत घट झाली असून येथील आयर्विन पुलाजवळ पाणी पातळी 38 फुटांवर आली आहे। त्यामुळे मगरमच्छ कॉलनीतील 3 गल्ल्यांचं पाणी हटले, तर न्यू प्राईड येथील बायपास रोडवरील पाणी देखील हटल्याने या रस्त्यावरून वाहतूक सुरू झाली आहे। महापालिकेच्या आरोग्य विभागाने तातडीने स्वच्छतेचं काम सुरू केले। कोयना धरण पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने धरणातून 95,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला होता। त्यामुळे 2 दिवसात कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली। कृष्णा नदीने इशाराची पातळी ओलांडली होती। येथील आयर्विन पुलाजवळ कृष्णा नदीची पाणी पातळी 43.6 फुटांपर्यंत येऊन पोहोचली होती। त्यामुळे शहरातील सूर्यवंशी प्लॉट, आरवाडे पार्क, कर्नाळ रोड, पटवर्धन कॉलनी, जामवाडी, कर्नाळ रोड, शिवशंभू चौक, दत्तनगर परिसरातील नागरी वस्तींमध्ये पुराचं पाणी शिरलं। या भागातील 125 कुटुंबातील 617 व्यक्तींचं स्थलांतर करण्यात आलं होतं। यापैकी 34 कुटुंबातील 146 नागरिकांना महापालिकेच्या निवारा केंद्रात स्थलांतर केलं, तर उर्वरित नातेवाईकांकडे गेले होते। आज मात्र सांगलीकरांना दिलासा मिळालाय। पुराचं विघ्न टळलं असून गणपती बाप्पा पावलाय। कोयना व चांदोली धरणातून विसर्ग बंद करण्यात आलाय। त्यामुळे शुक्रवारी कृष्णेच्या पाणी पातळीत 5 फुटांनी घट झाली। त्यामुळे कृष्णा इशारा पातळीच्या आत आली असून रात्री उशिरा येथील आयर्विन पुलाच्या पाण्याची पातळी 38 फुटाखाली गेली। मगरमच्छ कॉलनीतील 3 गल्ल्यांमधील पाणी हटले, तर न्यू प्राईड येथून बायपासला जाणारा रस्ता वाहतुकीसाठी खुला झालाय। पाणी उतरलेल्या ठिकाणी महापालिकेच्या आरोग्य विभागाने स्वच्छतेला प्राधान्य दिले। शनिवारी पाणी पातळीत झपाट्याने घट होणार असल्याचा विश्वास महापालिका प्रशासनाने व्यक्त केलाय। शनिवारी सायंकाळपर्यंत 30 फुटाच्या आत पाणी येईल, त्यामुळे सांगलीकरांना मोठा दिलासा मिळणार आहे। जत शहरात वर्गणीच्या नावावर व्यापाऱ्यांना धमकावून आणि मारहाण करून हप्ते वसुली करणाऱ्या खंडणीखोरांविरोधात तात्काळ बंदोबस्त करावा, या मागणीसाठी आज जत व्यापारी असोसिएशनच्या नेतृत्वाखाली सर्व व्यापाऱ्यांनी आपापले व्यवसाय बंद ठेवून आंदोलन केले। संतप्त व्यापारी रस्त्यावर उतरल्याने शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली। शहरातील व्यापाऱ्यांकडून विविध वर्गणीच्या नावाखाली गावगुंड पैसे उकळत असून वर्गणी न दिल्यास धमक्या देणे आणि मारहाण करणे या घटनांमुळे व्यापारी वर्ग प्रचंड दहशतीखाली आहे। त्यातच ऑनलाईन व्यवसायामुळे त्रस्त झालेल्या व्यापाऱ्यांना गणेशोत्सव तोंडावर असताना वर्गणीखोरांनी अधिकच जाच सुरू केलाय। काही व्यापाऱ्यांनी वर्गणी देण्यास नकार दिल्याने अलीकडेच त्यांना मारहाण झाल्याच्या घटना घडल्यात। व्यापाऱ्यांनी जत बाजारपेठेत पोलीस चौकी सुरू करून प्रमुख चौकात आणि बाजारपेठेत CCTV कॅमेरे बसवण्याची मागणी केली। पोलिसांनी तातडीने कारवाई केली नाही तर बेमुदत व्यापार बंदचा इशाराही दिलाय। या आंदोलनात जत व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष किरण बिज्जरगी, अर्जुन सौदे, सदाशिव जाधव, बाळासाहेब झोंचाळकर आदींनी संतप्त भावना व्यक्त केल्या। या आंदोलनात जत शहरातील व्यापारी मोठ्या संख्येने सहभागी झाले। जिल्ह्यासह धरण क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाल्यामुळे कोयना धरणातून विसर्ग बंद करण्यात आला। यामुळे कृष्णा नदीची दिवसात 7 फुटाने पाणी पातळी कमी होऊन 40 फूट झाली आहे। मात्र पाण्याखाली गेलेले पूल आणि रस्ते कायम आहेत। शनिवारी दुपारपर्यंत बहुतांश रस्ते, पुलावरील पाणी पातळी कमी होऊन वाहतूक सुरळीत होण्याचा अंदाज प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आलाय। पुरामुळे स्थलांतरित झालेले 2,500 नागरिक अद्याप निवाऱ्याखालीच आहेत। कोयना धरण क्षेत्रात पाऊस कमी झाल्यामुळे धरणात 98.89 TMC म्हणजे 93.96% पाणीसाठा झाला। यामुळे कोयना धरणाचे शुक्रवारी सायंकाळी सर्व दरवाजे बंद करून पायथा विद्युतगृहाचे 2ही युनिट सुरू केले। त्याद्वारे 2100 क्युसेक विसर्ग सुरू आहे। पाऊस आणि धरणातून विसर्ग थांबवल्यामुळे कृष्णा नदीच्या आयर्विन पूल येथे सायंकाळी 5 वाजेपर्यंत 3 फूट 6 इंचाने पातळी उतरून 40 फूट झाली होती। पाणी पातळी कमी होऊ लागल्यामुळे नदीकाठच्या गावांना दिलासा मिळालाय। सांगली शहरातील कराड येथील कृष्णा आणि कोयना पुलासह ताकारी बहे पुलाची पाणी पातळी कमी झाली। सांगली मिरज शहरातील नदीकाठच्या काही उपनगरात पाणी शिरलं होतं, तेथील पाणीही कमी झाल्यामुळे नागरिकांकडून घरातील स्वच्छता सुरू केली आहे। या मार्गावरील आमनापूर, भिलवडी, ताकारी पुलावरील वाहतूक सायंकाळपासून सुरळीत सुरू झाली आहे। वारणा नदीची पाणी पातळी कमी होऊ लागली, यामुळे वारणा नदीवरील पूल, बंधारे शनिवारी रिकामे होतील असा प्रशासनाचा दावा आहे। पुराचं पाणी कमी झाल्यामुळे नदीकाठच्या गावांना दिलासा मिळालाय।
कृष्णा वारणेवरील पाण्याखाली गेलेले पूल, रस्ते सलग तिसऱ्या दिवशी शुक्रवारपर्यंत पाण्यात होते. सायंकाळनंतर वारणा नदीचं पाणी कमी झाल्यामुळे शिराळा तालुक्यातील मोरणा नदीवरील कांदेमागले, वारणा नदीवरील चरण पोळोली, आराळा शितूर, बिळाशी, भेडसगाव, कांदे सावर्डे हे पूल बंधाऱ्याखाली पाणी कमी होण्यास सुरुवात झाली आहे. पलूस तालुक्यातील कृष्णा नदीवरील खटाव, नांद्रे, घोगाव, दुधोंडी, आमनापूर, भिलवडी हे पूल रिकामे झाल्यामुळे वाहतूक सुरू झाली आहे. कर्नाटकातील चिकमंगळूर येथे मोठ्या घरात घरफोडी करत सोन्या चांदीच्या दागिन्यांसह 1,50,00,000 ऐवज घेऊन पळालेल्या चोरट्यांच्या नेपाळी टोळीला विटा पोलिसांनी शिताफीने जेरबंद केले. या टोळीकडून सोन्या चांदीच्या दागिन्यांसह 1,50,00,000 3,000 मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. राजेंद्र शेर बम, एकेंद्र कटक बडवाल आणि करणसिंग बहादूर धामी अशी अटक केलेल्या दरोडेखोरांची नावे आहेत. कर्नाटकातील चिकमंगळूर जिल्ह्यातील निक्से गावामध्ये राहणाऱ्या शिवमूर्ती शेषाप्पा गोवडा यांच्या घरी बुधवारी रात्री 8 ते गुरुवारी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास संशयित नेपाळी टोळीतील तिघांनी बंद घर फोडलं होतं. घरात ठेवलेल्या 1 किलो 790 मिली वजनाचे चांदीचे दागिने, देव्हाऱ्यातील वस्तू, 1,44,19,000 रुपयांचे 1 किलो 802 ग्रॅम 380 मिली वजनाचे वेगवेगळ्या प्रकारचे सोन्याचे दागिने आणि एक स्विफ्ट डिझायर कार असा एकूण 1,50,00,000 मुद्देमाल चोरून पलायन केलं. या प्रकरणी गोवडा यांनी कोप्पा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. अतिशय हाय प्रोफाईल झालेल्या घरफोडीने खळबळ उडाली होती. या प्रकरणी कर्नाटक आणि महाराष्ट्र पोलीस संशयितांचा शोध घेत होते. यावेळी सांगलीचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांना माहिती मिळाली की सदरचे चोरटे हे विटा मार्गे जाणार आहेत. त्यानुसार तातडीने विटा पोलिसांना त्यांनी सूचना दिल्या. विटा पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषणाच्या पथकाने भिवघाट ते विजापूर जाणाऱ्या मार्गावर पाठलाग करत संशयितांना पकडलं. यावेळी झडती घेतली असता त्यांच्याजवळ सोन्याचे दागिने मिळाले. सदरच्या दागिन्यांबाबत चौकशी केली असता त्यांनी कर्नाटकात घरफोडी केल्याचं सांगितलं. यावेळी त्यांना ताब्यात घेऊन पुढील कार्यवाही करण्यासाठी कर्नाटकातील कोप्पा पोलिसांच्या स्वाधीन केले. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी गट आणि गणाच्या प्रभाग रचनेस विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी मान्यता दिल्यानंतर जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी अंतिम रचना प्रसिद्ध केली आहे. बावची आणि येलूर गट वगळता उर्वरित 59 गट जैसे थे राहिले. येलूर आणि बावची जिल्हा परिषद गटातील गावात बदल झाला तर पंचायत समितीच्या माडगुळे आणि विठलापूर गणातील गावात बदल करण्यात आलाय. अंतिम प्रभाग रचनेनंतर आता आरक्षण सोडतीकडे लक्ष लागले. मागील 3 वर्षांपासून रखडलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीला जुलै महिन्यात मुहूर्त लागला असून दिनांक 14 जुलै रोजी प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यात आली. प्रसिद्ध केलेल्या रचनेवर जिल्हाधिकारी यांच्याकडे हरकती आणि सूचना देण्यासाठी 28 जुलैपर्यंत मुदत देण्यात आली होती. या मुदतीमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी गट गण प्रारूप रचनेवर एकूण 19 हरकती दाखल झाल्या. सुनावणीनंतर वाळवा तालुक्यातील 1 हरकत पूर्ण मान्य, 1 अंशतः आणि आटपाडी तालुक्यातील 5 हरकती अशा मान्यता करण्यात आल्या. उर्वरित 12 हरकती आयुक्तांनी फेटाळल्या. जिल्हा परिषदेच्या 61 गटापैकी 2 गटातील बदल करण्यात आलेत. उर्वरित 59 मतदारसंघ जैसे थे राहिले. वाळवा तालुक्यातील बावची गटातील भडकंबे गावचा समावेश येलूर गटात करण्यात आलाय. तसेच ढवळी गावचा येलूर गटातून बावची गटात समावेश करण्यास आयुक्तांनी परवानगी दिली आहे. आटपाडी तालुक्यातील माडगुळे गणातील पुजारवाडी, देशमुखवाडी या 2 गावांचा विठलापूर गणात समावेश करण्यात आलाय. या गावातील दाखल झालेल्या हरकती विभागीय आयुक्तांनी मान्य केल्या आहेत. या गावातील एकूण 5 हरकती दाखल झाल्या होत्या, त्या सर्व अंशतः मान्य करण्यात आल्या. गट आणि गणांच्या अंतिम प्रभाग रचनेस विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार मान्यता दिली आहे. त्यानंतर जिल्हाधिकारी काकडे यांनी जिल्हा स्तरावर गट आणि गणांची प्रभाग रचना प्रसिद्ध केली. सांगली शहरासह परिसरात कृष्णामाईला पूर आल्याने पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. परिणामी नैसर्गिक अधिवासात असणाऱ्या अजस्त्र मगरी आता नदी पात्राबाहेर पडू लागल्या आहेत. अशा 2 अजस्त्र मगरी सांगलीवाडीजवळ एका शेतात पहुडलेल्या पाहायला मिळाल्या. या मगरींचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे कृष्णा नदीला महापूर आलाय. या महापुरामुळे मनुष्य प्राण्यांनी केलेल्या स्थलांतराप्रमाणेच जलचर प्राणी हे स्थलांतर करत आहेत. कृष्णा नदीपात्रात कित्येक वर्षांपासून अनेक मगरींचा वावर आहे. कित्येक वर्षांपासून नदीपात्रात असणाऱ्या मगरीने महापुरामुळे आपली जागा सोडली असून त्यांनी नदीकाठच्या शेतीच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. अशा पात्र सोडून शेतात दिशेने वाटचाल करणाऱ्या मगरींचा जनावरे आणि मानवाच्या जीवितास धोका होऊ शकतो. त्यामुळे वन विभागाकडून याची दखल घेणं गरजेचं आहे. सांगलीवाडी ते कदमवाडी परिसरात एका शेताच्या मोकळ्या जागेत 2 अजस्त्र मगरी या पहुडलेल्या पाहायला मिळाल्या. नागरिकांनी पूर्णपणे जोपर्यंत पूर ओसरत नाही तोपर्यंत नदीकाठी शेतात जाणं टाळावं असं आवाहन आता करण्यात येते. समाजातल्या शेवटच्या घटकांपर्यंत विकास पोहोचला पाहिजे. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी मांडलेल्या एकात्म मानव दर्शनमध्ये
औद्योगिक विकासाबरोबर श्रमाला प्रतिष्ठा मिळाली पाहिजे असं मत ज्येष्ठ संपादक अरुण करमरकर यांनी व्यक्त केलंय। पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी मांडलेल्या एकात्म मानव दर्शन या मौलिक तत्वज्ञानास 50 वर्ष पूर्ण होत आहेत। या निमित्ताने राज्य शासनाच्या निर्देशानुसार पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी मांडलेल्या एकात्म मानव दर्शन या मौलिक तत्वज्ञान या अनुसरून एकात्म मानव दर्शन प्रचार व प्रसार कार्यक्रम ज्येष्ठ संपादक अरुण करमरकर यांचं व्याख्यान महापालिकेत आयोजित करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आयुक्त सत्यम गांधी होते। यावेळी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, निलेश देशमुख, उपायुक्त अश्विनी पाटील, निखिल जाधव आदी जण उपस्थित होते। अरुण करमरकर म्हणाले, प्रशासकीय रचनेचे कर्मचारी, अधिकारी, करदाते देखील महत्त्वाचा घटक असल्याने देशाच्या प्रगतीचा आढावा घेत असताना एकात्म मानव दर्शन प्रचार आणि प्रसार माध्यमातून विचार मांडण्यात येत आहेत। 19व्या शतकाच्या सुरुवातीला औद्योगिक क्रांतीच्या काळात मोठे भांडवलदार हा एक घटक उभे झाले आणि दुसरा घटक म्हणून कामगार वर्ग तयार झाला। शोषणाचा इतिहास तयार झाला, त्यास विरोध करण्यासाठी साम्यवादीचा जन्म झाला। प्रशासन हे मानवी जीवनात बदल करणारे माध्यम आहे। एकूण मानवी जीवनाचा विचार एकात्म मानव दर्शनमध्ये आहे। आभार अतिरिक्त आयुक्त निलेश देशमुख यांनी मानले। उमदी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोटू उर्फ प्रसन्न कळली टोळीला सांगली आणि कोल्हापूर या 2 जिल्ह्यातून 2 वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सण उत्सव शांततेत पार पडावे यासाठी पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी सदरची कारवाई केली आहे। हद्दपार केलेल्यांमध्ये गोटू कळी यांच्यासह टोळीतील सदस्य संतोष महादेव बिरादार या दोघांचा समावेश आहे। जिल्ह्यातील गुन्हेगारी टोळ्यांची दहशत मोडून काढत त्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी तसेच आगामी गणेशोत्सव शांततेत पार पडावा यासाठी पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे। उमदी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कळी टोळीवर 2021 ते 2024 या कालावधीत जमाव जमवून घातक हत्यारांनी दुखापत पोहोचवणे, खुनाचा प्रयत्न, शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी देणे यांसारखे गंभीर गुन्हे दाखल होते। या टोळीविरोधात हद्दपारीची कारवाई करावी यासाठी उमदी पोलीस ठाण्याच्या प्रभारींनी पोलीस अधीक्षकांकडे प्रस्ताव सादर केला। जतचे उपअधीक्षक सुनील साळुंखे यांना या प्रस्तावाचा अवलोकन करण्यासाठी ठेवला। उपअधीक्षक साळुंखे यांचा चौकशी अहवाल, टोळीवर दाखल असलेल्या गुन्ह्यांचा आणि सद्यस्थितीचा अहवाल, त्यांच्यावरील प्रतिबंधात्मक कारवाई या सर्व बाबींचा विचार करून पोलीस अधीक्षकांनी टोळीतील दोघांना सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातून 2 वर्षांसाठी हद्दपार करण्याचे आदेश दिले। आगामी गणेशोत्सव, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या काळात टोळीने गुन्हे करणाऱ्यांवर नजर ठेवून या नेस्तनाभूत करण्यासाठी कठोर पावले उचलणार असल्याचा इशारा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिलाय। गणेशोत्सव 4 दिवसांवर आला आहे। आगमन आणि मिरवणूक काळात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ व घरगुती गणेश भक्तांना कोणतीही अडचण निर्माण होता कामा नये। तातडीने रस्त्यांवरील सर्व खड्डे बुजवावेत। विसर्जनाच्या ठिकाणी लाईटची व्यवस्था करावी। अधिकारी कर्मचाऱ्यांनी कामात हलगर्जीपणा करू नये अशा सूचना आयुक्त सत्यम गांधी यांनी अधिकाऱ्यांना दिल्या। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयुक्त सत्यम गांधी यांनी काही भागांची पाहणी केली आहे। गणेश भक्तांना कोणतीही अडचण किंवा त्रास होणार नाही याबाबत प्रशासन खबरदारी घेत आहे। पूर्वतयारी पूर्ण करण्यासाठी सूचना देखील दिल्या। कुपवाड भागातील गणेश मूर्ती विसर्जन ठिकाणे आणि मिरवणूक रस्त्यांची पाहणी करून संबंधितांना सर्व व्यवस्था चोख करण्याचे आदेश देखील आयुक्तांनी दिले। कुपवाड येथील यल्लमा मंदिर येथील विहीर परिसर, खताल विहीर, कुपवाड मिरज रोडवरील विहीर इत्यादी ठिकाणी पाहणी करून नगर अभियंता महेश मदने यांना आवश्यक त्या सुधारणा आयुक्तांनी दिल्या। यावेळी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, उपायुक्त स्मृती पाटील, स्वच्छता निरीक्षक उपस्थित होते। गणेशोत्सवाबाबत सर्व तयारी महापालिकेच्या वतीने करण्यात येते। मिरवणूक रस्ते, खड्डे भरून घेऊन परिसर स्वच्छता, लाईट व्यवस्था इत्यादी बाबी पूर्ण करण्यात येत आहेत। गणेश भक्तांना कोणतीही अडचण अगर त्रास होऊ नये याबाबत काळजी घेण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या। सामाजिक बांधिलकीतून ढालगाव गावातील सुमारे 500 माय माऊलींनी स्वखर्चाने श्रावण वारी काढून देवदर्शन घडवून आणणाऱ्या 21व्या शतकातील आधुनिक श्रावण बाळ म्हणून ढालगाव विकास सोसायटीचे अध्यक्ष जनार्दन देसाई आणि सरपंच मनीषा देसाई या पती-पत्नीची सर्वत्र चर्चा ऐकवयास मिळते। कवठेमंकाळ तालुक्यातील ढालगाव येथील महिलांना श्रावण वारीचे दर्शन ढालगावच्या माजी पहिल्या लोकनियुक्त महिला सरपंच सौ मनीषा जनार्दन देसाई आणि ढालगाव येथील सर्व सोसायटीचे अध्यक्ष जनार्दन मधुकर देसाई यांनी ढालगावच्या इतिहासात पहिल्यांदाच आपल्या स्वखर्चामधून ढालगावमधील महिलांसाठी श्रावण महिन्याचं औचित्य साधून ढालगाव, म्हसवड, शिखर शिंगणापूर, गोंदवले, औंध, रेणावी मार्गे परत ढालगाव अशा प्रकारे सहल आयोजित केली।
या श्रावण वारीसाठी ढालगावमधील जवळपास 40 ते 50 गाड्यांमध्ये 400 ते 500 महिलांनी उत्स्फूर्तपणे उपस्थिती लावून श्रावण वारीच्या निमित्ताने देवदर्शनाचा आनंद घेतलाय। ढालगावमधील माजी चेअरमन मधुकर अण्णा देसाई यांचे कुटुंब नेहमी सार्वजनिक कार्यासाठी अग्रेसर असतं। यापूर्वीही अशा प्रकारे पुरुषांना बाळूमामा आदमापूर पंढरपूर देवदर्शन वारी सोबत ढालगाव परिसरातील शेतकऱ्यांना आधुनिक शेतीसाठी नवीन तंत्रज्ञानाची माहिती मिळावी म्हणून बारामतीसारख्या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनासाठी मोठ्या प्रमाणात शेतकरी सोबत घेऊन सहल केली होती। या वर्षीच्या श्रावण वारीमध्ये सर्व जाती धर्माच्या तसेच विविध संघटना वेगवेगळ्या राजकीय पक्षातील 400 ते 500 महिला सोबत घेऊन त्यांना देवदर्शनाचा सुयोग घडवून आणला। विशेषतः या श्रावण वारीमध्ये मुस्लिम महिलांचाही सहभाग मोठ्या प्रमाणात होता। महिलांना श्रावण वारीचं देवदर्शन घडवून आणणाऱ्या देसाई पती पत्नीचं सर्वत्र अभिनंदन होते।